आज ज्योतिबाची यात्रा आणि माझं नशीब बघा की पहिल्यांदाच देवाच्या गाभाऱ्यात जायला मिळालं. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचं वाजल्यात 5. सकाळी 3 वाजता उठून आवरलोय आणि घरातल्यांना सगळ्यांना आवरून तयार केले. म्हटलं ज्योतिबाच्या यात्रेला जायचं. रात्रभर नुसत्या पावसानं चिकचिक करून टाकल्या का नाही. सकाळी घरातनं बाहेर पडलो त्यावेळी पण पाऊस चालू होता. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळी ज्योतिबाची यात्रा होत्या त्याच्या दुसऱ्या दिवशी या दरवर्षी हमखास पाऊस पडतोय. अशी मान्यता आहे की इथला गुलाल धुण्यासाठी स्वतः इंद्रराजा हजेरी लावतोय. सकाळचे वाजलेत 5 आणि आमच्या घरापासून ज्योतिबा आहे फक्त 15 किलोमीटर, जायला अर्धा तास लागते. खरं आज यशोदा आणि कृष्णराज असल्यामुळे जरा शिस्तात जाणार आहे आम्ही. पाऊस पण लय होता, कुठं खड्ड्यात बिड्यात जाऊन दंका बसायचा आणि विजा पण कसल्या कडकडायला बघा की. मित्रांनो, ज्योतिबाची यात्रा ही चैत्र पौर्णिमेला चालू होत्या. काल 1 तारखेला बरोबर ही यात्रा चालू झाल्या. कालच यायचा विचार केलेला. खरं मित्रांनो, अखंड महाराष्ट्रातनं इतकं भक्त येतात का नाही इथं पाय ठेवायला जागा नसत्या. नुसत्या महाराष्ट्रातनं नाही तर मित्रांनो, कर्नाटकातनं, तेलंगणातनं सकाळी एक गाडी तर कोलकात्याची बघितल्या बघा. मंदिरात पोहोचलो त्यावेळी वाजलेले 5:45. आम्हाला वाटलं इथं पाऊस भरपूर असेल, खरं पाऊस काय नव्हता. खरं पावसाने एवढे चिकचिक केले का नाही, जरा का मी इथला सगळा गुलाल धुवून काढलाय. आमचं नशीब एवढं चांगलं होतं की इथं यायला आणि पाऊस जायला. तर मंदिरात एंट्री केली, गर्दी एवढी होती, त्यातनं जरासं वाट काढत काढत जरा एंट्री केली. माझ्या लिकेला घेऊन पहिल्यांदाच आले देवाचं दर्शन घ्यायला. कृष्णराज काय एकदा दोनदा येऊन गेलेला आहे. तर मित्रांनो, मला वाटलं इथली गर्दी बघून माझी यशोदा दंगा करेल. काय दंगा केला नाही, काय नाही, व्यवस्थित दर्शन घेतलं. जरा आम्ही इथल्या पुजाऱ्यांना रिक्वेस्ट केली, दादा आम्हाला जरा गाभाऱ्यात सोडताय काय. ती पण तयार झालीत कशी काय माहिती. ती म्हणली शर्ट काढा, कमरेवरचा बेल्ट काढा आणि जावा म्हणली. यशोदाला आणि कृष्णराजला मी आणि भैरव घेऊन गेलो की एवढं भारी दर्शन झालं सांगतो मित्रांनो तुम्हाला. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या वेळा ज्योतिबाला आलो, इतक्या वेळा दर्शन घेतलं. खरी इथल्या पुजाऱ्यांना कधीच आम्ही विचारलं नाही की आम्हाला गाभाऱ्यात जाऊन दर्शन करून देताय का म्हणून. खरं या दोघांमुळे पहिल्यांदा धाडस केली आणि इथल्या पुजाऱ्यांनी पण काही लांबड लावली नाही. जावा म्हणलीत दर्शन घ्या, जावा, अंगावरचे कपडे आणि बेल्ट तेवढा काढा म्हणलीत बघा. एवढी गर्दी असताना पण एवढं चांगलं दर्शन मित्रांनो झाले. खरंच नशिबान मानतोय बघा स्वतःला. दर्शन झाल्यानंतर या दोघांना घेऊन मंदिराच्या बरोबर एक राऊंड मारला बघा आणि इथल्या कालभैरवाचं पण दर्शन घेतलंय, कारण हा आमचा कुलदैवत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची यात्रा का मोठ्यानं साजरी करतात ते. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, रत्नासुर नावाचा राक्षसाचा वध या पौर्णिमेला केलेला असतोय. त्यामुळे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ही यात्रा मोठ्याने साजरी केली जाते आणि या रत्नासुर राक्षसामुळे या ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी असं म्हणतात. आणि ज्योतिबाची यात्रा झाल्यानंतर त्याच्या पायथ्याला जी गाव आहेत त्यांच्या यात्रा सुरू होतात. त्यातलं आमचं एक गाव आहे. आता गावात जाऊन ग्रामदेवस्थाचं पहिला दर्शन घेतो, कारण संध्याकाळी पण तिथं लय गर्दी असणार आहे आणि या लहान मुलांना घेऊन येणं काही पॉसिबल नाही. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमचा असा सपोर्ट राहू देत आणि मित्रांनो, अजून तुम्ही फॉलो केला नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या. थँक्यू.